गाईज नमस्कार, जय श्रीराम. नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे गाईज तुमची. आणि ना गाईज चाललो आहे मी आता मामाकडे. लवकरच उठलेलो, लवकर उठून आईबरोबर गेलो मी ठाण्याला, एक काम होतं त्यासाठी. त्याच्यानंतर आता आलो घरी येऊन आता निघतोय कल्याणला जायला. का माहिती आहे का, कारण लास्ट टाईम आपण ब्लॉग बघितले असतील, मामाच्या मुलाचं लग्न होतं आमच्या भाऊचं. तर त्या टायमाला गोंधळ पण होता, पण काही कारणामुळे गोंधळ कॅन्सल झाला होता. तर पोस्टपॉन झालं होतं, कॅन्सल नव्हतं झाला. तर मग अचानकमध्ये आजच्या दिवशी गोंधळ ठेवलेला आहे. तर त्यासाठीच चाललो आहे मी मामाकडे. तर आता निघतो आहे. तर चला गाईज फटाफट आता जाऊ. फोन येतात मला मामाच्या इथून, मामीचे आले, नंतर आमची अस्मिता ताई आहे, बहीण ते जे आले, सगळ्यांचे फोन वगैरे येतात. तर आता जाऊया फटाफट. मग गोंधळाचं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. गोंधळामध्ये काय काय असतं, कसं असतं, काय काय करतात गोंधळामध्ये, ते सर्व. तर कंटिन्यू राहा गाईज आजच्या या ब्लॉगमध्ये. तर चलो लेट्स गो. 22 आता ना मी निघाले आणि हेल्मेटला ना मोबाईल माउंट नाही करत आहे, ऊन पण झाले, उगाच मोबाईल कापायची काम आहेत. आणि काय करू मग, तुम्हाला मोठं ब्लॉगिंग दाखवून, तुम्हाला जी काय मजा तिकडे गोंधळाची दाखवून. असं ऊन पडलं ना गाईज, फेब्रुवारी आताशी एंडिंग, दुपारी कोणी बिना खाता पिताना जाऊच नका, नाही तर चक्रीवादळ होईल तुमचं डायरेक्ट. बेकार ऊन आहे बाहेर. तर चला आता निघूया. तुम्हाला रस्त्यात बिस्त्यात काय दाखवत नाही, डायरेक्ट आता तिकडे पोचूनच कंटिन्यू करतो मी कल्याणला मामाच्या इथे. तर आता किती वाजलेत, 2:30 वाजलेत. पोचू आपण 3 वाजेपर्यंत तिथे. चला. मी पोचलो तेवढ्यात बघतो तर सर्व कामं करायला घेतली. बघा, हा जो मटण आहे तो तोडायला घेतला आहे जेवणासाठी. आणि हे बघा इथे देव वगैरे पण घेऊन आलेत. देव आणले. आता गोंधळ चालू होईल थोड्याच वेळात. तर आता गोंधळी पण आलेत बघा, सर्व त्यांनी मांडायला घेतलेलं आहे. तर आता बघा कसं काय असतो गोंधळ, काय काय असतं ते सर्व तुम्ही. आता गोंधळाचं सर्व मांडून झाले, देव वगैरे सर्व मांडून झालेले आहेत. आता थोड्याच वेळाने गोंधळ पण चालू होईल. बघा सर्व तयारी झालेली. आता भाऊ आणि वहिनी पण येऊन बसले तिथे.
तर काही देवाचा आता मानपान जो असतो तर मानपानाचा कार्यक्रम चाललाय. कोंबडा किंवा मेंढा असं मानपान असतं देवाला. तर आता मानपान दाखवतात. गेला तर गोंधळ राहिला तर म्हणजे पूर्ण प्रपंचामध्ये गोंधळ नाही होत. काय घरात गोंधळ, दारात गोंधळ, आलेल्या बायका पोरामध्ये गोंधळ, जावाचा गोंधळ, भावाचा गोंधळ, राहिला सायला म्हणजे डोकरा आणि डोकरीचा गोंधळ. राहिला तर म्हणले पूर्ण प्रपंचामध्ये गोंधळ. प्रथम गोंधळ म्हणले कुणाचा? हो, प्रथम गोंधळ कुणाचा? कुठले कुठले? बाप लेकाचा. असा जर मला एखादा बारीक बोच्या वयामध्ये आला, अरे बोचा म्हणतो का बच्चा म्हणतो? बच्चा बच्चा मला ऐकायला लागलं. असा जर बारीक बोच्या अरे बच्चा काय सांगायचं? शहर सोडायचं, या भक्ताच्या घरी गोंधळाला यायचं, लोकांना आशीर्वाद द्यायचा. आरती झाली तर मला आपल्या नाडा घेऊन जायचं. आई गांबा बाई आज आली गोंधळाला, भवानी आई आज आली गोंधळाला, आंबा आली गोंधळाला, वाजवा संबर. त्याला जोन बनवला पाहिजे. त्याचा चांगला मेकअप करा. सगळं होणार सगळं. हात घेऊया, हात कर वर. पाण्यामध्ये नेतो आणि त्याची सगळी आबरू काढतो. हा याबरू याबरू धर गोंधळी बा. हो, काही त्याला फिरल ना माहित आहे त्याला. अर्णव इकडे बघ. दादाच्या इकडे बघ ना. सांगितलं देवाने, ऐकलं त्या वायवाने वायू. अरे बाबा हागला नाही. आमच्या हागला तरी तुला कळणार नाही. कारण तो हागीत जाऊन आलेला आहे. जाऊ बाबा. फार दम लागला त्याला. हा त्याला कसा चोळा. जसा चोळ करतो. हा चोळा. अहो कसा मोरे त्याला. अहो ती नाचल्यामुळे उडते. इकडे नाही काढली मोरे त्याला दोन फुट आला बघा. अरे मांडी बस. त्याच्या खांद्यावर आठवा दोघं जण. नवरा नवला सामने. पुढच्या वर्षी असा बंटी झाला पाहिजे. एवढा मोठा आहे. अरे एवढा मोठा काय असाच झाला पाहिजे. असाच. हा छोटा झाला पाहिजे मला. सांगितलं देवाने, ऐकलं तर वायूने वायू काशीपुरीमध्ये आलेला आहे. त्या भैरवनाथांनी काय केलं? देवाचं लग्न लागलं आहेर करायचं बरं का. शेवटचं मंगल आशीर्वाद झालं. आकाशी मंडप धरतरी भावलं टाकलेलं आहे. बाळूराणी भैरवनाथाचं लग्न तरी कसं लागत आहे? शुभ लग्न. स्वस्ती.
9:07. आता गोंधळ झालेला आहे आणि आता प्रसाद बनवायला घेतला आहे गोंधळी बुवानी. त्याच्यानंतर 5 मुलींची ओटी वगैरे भरतील. बघा ओटी भरायला घेतलं आता 5 मुलींची आणि मग देवाला तिरापणीचा मान दाखवून गोंधळ समाप्त होईल. मोठ्यांच्या ताटात खडी साखरेची वाटी, नितेशरावांचं नाव घेते 7 जन्मांसाठी. आता क्षणी चढली प्रेमाची धुंदी, मधुरामुळे झाले जीवन सुगंधी. सोपा येऊच वाटला मला. तर या सगळी तिरापणी खायला बघा प्रसाद घेतले मी खायला तिरापणीचा प्रसाद. लगेचच बसलो जेवायला कारण मावशी माझ्यासाठी थांबली होती घरी जाण्यासाठी. तर या जेवायला गाईस. तर सगळी आमची पार्टी बसलेली आहे एकत्र इथं. आता मी चाललोय घरी. डिस्कशन नाही, टाइम नाही तेवढा आपल्यावर. फिरायला नाही, काम धंदे करू का नको. चला बाय बाय. हा चालू केले